महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आपण ऐकलं होतं की यूपी बिहारवाले नको आहेत. आता ते विदर्भ मराठवाड्यातले नको आहेत इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे. इथलं सगळा आर्थिक उलाढाल असेल किंवा जी छोटी-मोठी कामं असतील असंघटित क्षेत्रात, ती सगळी या मायग्रंट वर्कफोर्सच्या भरोश्यावर आहे. म्हणजे या मेसेजला जर सिरियसली घेतलं मायग्रंट्सनी आणि ठरवलं ठीक आहे आम्ही नाही येत, तर आपल्याकडे पर्यायी व्यवस्था आहे का ही सगळी कामं करणारी? का शहरी व्यवस्थाच कोलॅप्स होईल? हे विनोदाने ठीक आहे असं म्हणणं की येऊ नका, परंतु मला तर याच्यामागे ह्युमिलिएशन दिसतं. MH12 व्यतिरिक्त जर दुसरी नंबर प्लेट असेल, तर त्या नंबर प्लेटच्या जो वाहन चालक असेल त्याला लगेच त्याला काहीतरी शिकवण्याची आपली इच्छा होते. ते भयंकर आहे. म्हणजे अगदी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबारमध्ये गावच्या गावं रिकामी होतात. म्हणजे जे शब्द वापरतात एम्प्टी नेस्ट फॅमिलीज, म्हणजे ते पक्षी उडूनच गेलेत, आता कोणीच नाही त्या घरामध्ये. त्या ऊसतोड कामगारांवर पूर्ण शुगर लॉबी असते आधारित. त्या शुगर लॉबीवर इथलं पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आधारित आहे. या इतक्या मोठ्या राजकारणामध्ये त्याचा बेस आहे तो ऊसतोड कामगार. जर ते उद्या बीड आणि परभणीतून आले नाहीत तर ही शुगर लॉबी कशी काम करेल? मला रोजगार का मिळत नाही याच्यासाठी बऱ्याचदा पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये अशी चर्चा केली जाते की बघ तो बाहेरचा येतोय आणि तुझा रोजगार घेतो आहे. रोजगाराची संख्या मुळात कमी आहे ही चर्चा न करता सहजपणे बाहेरच्याला टार्गेट करणं हे खूप एस्टॅब्लिश प्रॅक्टिस आहे. मुळात मनुष्याचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास आहे. हे झालं म्हणून आपण टिकलो. स्थलांतर हे अस्तित्वाशीच जोडलं गेलेलं आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सर्वाधिक गोष्ट जी चर्चेत आली यावेळी ती होती मायग्रेशन. पुण्यात आणि इतरही काही शहरांमध्ये असं दिसलं की ट्रॅफिक कमी झालाय, गोंगाट कमी झालाय, गर्दी कमी झाली आहे. काही सटायरिक पोस्टही दिसल्या की जे परत गेलेत त्यांनी परत आपण या महानगरात येऊ नये. त्याच्यावरती उत्तरं आली, सोशल मीडियावर चर्चा झाली. विशेषतः दिवाळीच्या आदल्या शनिवारी वेगवेगळ्या गावांना जाताना आणि त्याच्यानंतरच्या रविवारी म्हणजे दिवाळीनंतरच्या रविवारी महानगरात परत येताना लोकांना 10-10, 15-15 तासाचे ट्रॅफिक जॅम लागले. या सगळ्यातून सोशल मीडियाच्या चर्चेच्या पलीकडे जाणारा मुद्दा समोर आला, तो म्हणजे मायग्रेशन. मायग्रेशन ही एकच गोष्ट आत्ताच्या जगात कॉन्स्टंट आहे असं मानतात. पण या मायग्रेशनचं नक्की काय चालू आहे? मायग्रेशन का होतं? विशेषतः अगदी थोड्या प्रमाणात का होईना अँटी मायग्रंट्सवर का येतोय? महानगरातली मूळ लोकं कोणती आणि बाहेरची लोकं कोणती? मुळात प्रत्येक माणूस कुठेतरी नेटिव्ह आणि कुठेतरी मायग्रंट असतो का? अशा सगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आजची चर्चा आहे. आणि माझ्याबरोबर आहेत मायग्रेशन एक्सपर्ट, गेली 10, 15, 20 वर्ष या क्षेत्रात काम करणारे स्कॉलर, रुबल फाउंडेशन नावाची संस्था जे चालवतात असे डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत. सर, स्वागत आहे थिंक बँक वरती. मायग्रेशन या विषयावर सर वेगवेगळ्या ठिकाणी लिहित असतात. अगदी इंग्लिशमध्ये इंडियन एक्सप्रेस पासून, EPW पासून, सकाळपासून मठापर्यंत ते आत्ता ऍक्च्युअल काम करतायत. त्यांची PhD सुद्धा या विषयातली आहे. त्यामुळे या सगळ्याचे अँगल मला समजून घ्यायचे. पण मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी आपल्या आजच्या एपिसोडच्या प्रायोजकांबद्दल तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही लोगो पाहत असाल. आपल्या आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो आपल्याला 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करायची संधी देतो. विंट हा सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या संस्थेनं त्यांना बॅक केलेलं आहे. शिवाय विंट वेल्थ अशीही काळजी घेतं की जे बॉन्ड ते आपल्याला इन्व्हेस्ट करायला उपलब्ध करून देत आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः सुद्धा काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतात, जेणेकरून वेगवेगळे चेक्स, सिक्युरिटी चेक्स केले जातील. ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट याच्या बाबतीत वेगवेगळे टिकमार्क्स करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि महत्वाची बाब म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती आपण अगदी 1,000 रुपयापासून आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. हा नवीन गुंतवणुकीचा आयाम नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. आता मूळ विषयाकडे येऊ परत. जी मी एवढी मोठी प्रस्तावना दिली आणि जे चर्चेचं मोहोळ उठलं या सगळ्या दिवाळीच्या कालावधीत, त्याच्यावरून एक बाब दिसती की मायग्रेशन हे आपलं इथलं शाश्वत सत्य आहे आणि त्याच्याबद्दल मतमतांतर आहे. एक मायग्रेशन स्कॉलर म्हणून दिवाळीच्या आसपास जे काही घडलं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? दिवाळीच्या दरम्यान मला जी पोस्ट पाहण्यात आली होती की दिवाळीला आता तुम्ही जात आहात तर परत येऊच नका.
त्या पोस्टकडे बरेचदा विनोदाने म्हणून ती बरेच सर्क्युलेट झाली होती पोस्ट ती. पण या विनोदाच्या मागे लपलेलं विदारक सत्य हे सुद्धा आहे, की मायग्रंट्स आता नको आहेत शहरांमध्ये आणि हे पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे. आता याचं काय कारण आहे? त्याचे अनेक आयाम आहेत. ते थोडंसं आपण शॉर्टमध्ये थोडक्यात आपण त्याचं ते बघूयात. पहिला आयाम आहे, की मायग्रंट्स का नको आहेत? याचं कारण असं आहे, की या 4-5 वर्षामध्ये अनेक रस्त्याची कामं होत आहेत. मेट्रोज येत आहेत. तर त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक जाम होती आहे. अनेक प्रश्न, शहरी प्रश्न स्पष्टपणे दिसतायत. त्यामुळे आता हे शहरी समस्यांचं मूळ कारण कोण आहे? तर मायग्रंट्स. बाहेरची लोकं येतात इथे, नोकऱ्यांसाठी येतात, शिक्षणासाठी येतात, व्यवसाय करण्यासाठी येतात. त्यामुळे ही जर लोकं गेलीत आणि ते दिवाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातात. म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परत जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण परत जातात. त्यामुळे पुण्यासारखी शहरं थोडीशी त्या 5-7 दिवस रिकामी झाल्यासारखी जाणवतात. त्यामुळे लोकांना बरं वाटत असावं बहुधा इथल्या, की की चला बाबा गेलेत हे. त्यामुळे शहरांना सुट्टी मिळते मायग्रंट्सपासून त्या 5-6 दिवसांसाठी. पण याचं दुसरं महत्त्वाचं पैलू असा आहे, की खरंच शहरं तयार आहेत का मायग्रंट्स नसण्यासाठी? अच्छा. म्हणजे मायग्रंट वर्कफोर्स जर शहरांमध्ये नसेल, तर शहरं ही ग्रोथ इंजिन कशी होतील? म्हणजे विकासाची इंजिन. हं, म्हणजे इथलं सगळा आर्थिक उलाढाल असेल किंवा जी छोटी-मोठी कामं असतील असंघटित क्षेत्रातली, जी इतकं मोठ्या प्रमाणात शहरी असंघटित क्षेत्र आपण म्हणतो, ती हं. सगळी या मायग्रंट वर्कफोर्सच्या भरोश्यावर आहे. ॲक्चुअली आहेत. कारण अ, कुठलंही सेक्टर बघा तुम्ही अगदी कन्स्ट्रक्शन सेक्टरपासून आय-टी प्रोफेशनल्सपर्यंत ब्युरोक्रसीमध्ये पण आहे. परंतु या अगदी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मजूरपासून आय-टी प्रोफेशनलपर्यंतचा इंजिनिअर, आय-टी प्रोफेशनल हे सगळे बऱ्यापैकी बहुतांश वेगवेगळ्या जिल्ह्यातले आणि वेगळ्या राज्यातले आहेत. हं. हे जर निघून गेलेत, तर त्या घरामध्ये काम करणारी जी महिला आहे, डोमेस्टिक मेड आपण ज्याला म्हणतो, घरगुती काम करणारी महिला, ते कोण करेल? तिची जागा कोण घेईल? नंतर वेगळी जी रॅग पिकर्स म्हणून काम करतात, भंगार गोळा करणारी जी मुलं आहेत, ते उत्तर प्रदेशमधले सिद्धार्थनगरमधले आहेत. ते जर आलेच नाही परत, तर ते कोण करतील कामं? इथे जर रिअल इस्टेट इतक्या वेगाने वाढत आहे, इथला मजूर जो आहे तो छत्तीसगडमधला आहे, बिहारमधला आहे, कर्नाटकमधला आहे. तो जर आलाच नाही परत, म्हणजे या मेसेजला जर सिरियसली घेतलं मायग्रंट्सनी आणि ठरवलं ठीक आहे आम्ही नाही येत, तर आपल्याकडे पर्यायी व्यवस्था आहे का ही सगळी कामं करणारी? का शहरी व्यवस्थाच कोलॅप्स होईल? तर शहरी व्यवस्था कोलॅप्स होण्याची शक्यता जास्त आहे. कारण हा जो लेबर फोर्स आहे याला रिप्लेस नाही करता येणार आहे. त्यामुळे हं. मायग्रंट्स हा या शहराचा अविभाज्य भाग आहे. ती शहरं बनवतो आहेत. ती शहरं निर्माण करतात. शहराला जिवंत करण्यामागे हे बॅकग्राऊंडमध्ये काम करणारा वर्कफोर्स आहे, जो दिसत नाही. बहुतांश वेळा तो दाखवला पण जात नाही आणि आपल्याला दिसतं ते छान ग्लॅमरस स्मार्ट सिटीज. परंतु या स्मार्ट सिटीच्या मागे हार्डवर्क करणारा जो मायग्रंट लेबर फोर्स असतो, जो अनस्किल्ड पासून हायली स्किल्ड पर्यंत आहे, ते बऱ्याचदा दिसेनासे होतात. त्यामुळे हं. हे विनोदाने ठीक आहे असं म्हणणं, की येऊ नका. परंतु मला तर याच्यामागे ह्युमिलिएशन दिसतं, हं. की अवहेलना आहे ही, की येऊच नका तुम्ही. तुम्ही येता आणि आमच्यावर बर्डन होत आहे. सो हे हे असं नाहीये. ते बर्डन होत आहे ही वस्तुस्थिती मी सांगतो दुसऱ्या ॲस्पेक्टमध्ये. परंतु ती जर आली नाही, माझा पहिला ॲस्पेक्ट आहे, की ती जर आली नाही, तर आपली शहरं तयार आहेत का त्याच्यासाठी? तर ॲब्सोल्युटली नाहीये. शहरं ग्रोथ इंजिन आहेत. ती मायग्रंटच्या भरोश्यावर आहेत पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, की याचा दुसरा ॲस्पेक्ट आपण नेटिव्हिस्ट किंवा जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने जर पाहिला, तर ही वस्तुस्थिती आहे, की इतक्या मोठ्या प्रमाणात मायग्रंट्स येत आहे. पुण्यासारख्या शहराचं आपण उदाहरण घेऊ. बऱ्याच विदर्भातल्या जिल्ह्यांमधली मुलं इथं आहेत आणि मजूर पण आहे, कामगार पण आहे. त्याचबरोबर मराठवाड्याची तीच परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा इथे येत आहेत. त्यामुळे याच्यातनं प्रश्न निर्माण होतोय, की का येत आहेत? हा प्रश्न खरं तर चर्चेमध्ये असला पाहिजे, की का येत आहेत? तर आपण उदाहरण घेऊ विदर्भ. विदर्भामध्ये मुख्यतः येणारे इथे 2 आहेत घटक. एक शिक्षण आणि एक रोजगार. शिक्षणासाठी मुलं खूप मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये येतात. का येतात? तर विदर्भामध्ये शिक्षणाची केंद्र कुठे आहेत तशी, की मुलांनी येऊ नये. ती स्थलांतर झालंच नाही पाहिजे. कोणी फार आनंदाने घर आपलं, आपली संस्कृती, आपली लोकं सोडून येत नाही. हं. नाईलाजाने येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्याला आपण डिस्ट्रेस मायग्रेशन म्हणतो. अपरिहार्य, आता संपले पर्याय. तर आपण उदाहरण घेऊ पहा तुम्ही आता विदर्भामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे. 4 जिल्ह्यांमध्ये 1 ते विद्यापीठ आहे आणि पुण्यामध्ये जवळ-जवळ 15 विद्यापीठ आहेत. तर हे जे ऑप्शन पुण्यामध्ये इतके उपलब्ध झालेले आहेत किंवा शिक्षणाचं केंद्रीकरण इथं झालेलं आहे, उच्च शिक्षणाचं केंद्रीकरण आहे. 2-3 महिन्यापूर्वी नवी मुंबईमध्ये परत फॉरेन युनिव्हर्सिटीज येत आहेत.
त्यावेळेसला सुद्धा मी हे लिहिलं होतं, की ही संधी होती, की शिक्षणाचं विकेंद्रीकरण करा. फॉरेन युनिव्हर्सिटी नागपूरसारख्या ठिकाणी किंवा अकोल्यासारख्या ठिकाणी नेलं तर निदान त्या निमित्ताने मुलं थोडंफार प्रमाण कमी होतील आणि मुलं तिकडे येतील. मुलं तिकडे आलीत, की तिथे पायाभूत सुविधा वाढतील. हं. हे खूप स्पष्टपणे उदाहरण दिसते, की 5 जिल्हे मिळून एकच विद्यापीठ असणं, अमरावती विद्यापीठ आणि इथे एका शहरामध्ये 15 विद्यापीठं, स्वायत्त महाविद्यालय असणं. मुलांना येण्याशिवाय पर्यायच राहिला नाही इकडे. त्यामुळे मुलं येतात इथे. रोजगाराचं आपण उदाहरण घेऊ. रोजगारामध्ये सुद्धा असंच आहे. इथेच इंडस्ट्रीज आहेत. हं. विदर्भ, मराठवाड्यामध्ये इंडस्ट्रीज नाहीत. आता हा काही नवीन विषय नाही. हा खूप चर्चा होऊन गुळगुळीत झालेला विषय आहे. तरीही इंडस्ट्रीज येत नाहीत. हं. किंवा तिथे उद्योग आले पाहिजेत अशी आत्ता मागणी या पावसाळी अधिवेशनामध्ये 1-2 आमदारांनी विदर्भातल्या केली. संजय कुटे वगैरे त्याच्यात आहेत. खूप त्यांनी जोरात मागणी केली, की विदर्भामध्ये उद्योगधंदे आले नाहीत म्हणून आमच्या मुलांना तिकडे यावं लागत आहे. याचा हा पॉलिटिकल डायमेन्शन पण आहे. आणि मग इथं आलेला जो व्यक्ती आहे, तो मायग्रंट आपण, ही त्याची जाणीव त्याला खूप स्पष्टपणे त्याच्या डोक्यात असते. हं. आणि तो मायग्रंट एकदा त्याने ती अस्मिता स्वीकारली, की मग तो चीप लेबर म्हणून काम करतो. मग तो इथल्या संस्कृतीला अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतो हं. आणि मिक्सअप होण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यामध्ये. अशी ती त्याची त्या लेव्हलला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला, तर त्याच्याकडे मी एक तर अवहेलना म्हणून पाहतो, ह्युमिलिएशन व्हिच इज व्हेरी कॉमन. अगदी म्हणजे हे असंच आहे, की अमेरिकेने म्हणणं, की आता भारतीयांनी अमेरिकेत येऊ नका. पण इथे आपण समजू शकतो, की एक देश दुसऱ्या देशाला म्हणत आहे. इथे एका राज्यातल्या एक शहरातली लोकं म्हणतायत, की तुम्ही आता आमच्या महाराष्ट्रातल्या म्हणजे आमच्या पुण्यात येऊ नका. तर हे जास्त धोकादायक आहे. अमेरिकेची एक वेगळी अर्थव्यवस्था आहे. त्यांना भारतीय नको आहेत. त्यांची वेगळी कारणं असावीत ट्रम्प केंद्रित. परंतु महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आपण ऐकलं होतं, की यूपी बिहारवाले नको आहेत. आता ते विदर्भ मराठवाड्यातले नको आहेत इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे. हं. म्हणजे ही धोक्याची पण घंटा आहे, की येत्या काळामध्ये जर अशाच पद्धतीने विरोध आणि स्थलांतरितांबद्दलचे एक थोडे जे तुम्ही शब्द वापरला, अँटी सेंटिमेंट्स तयार होत आहेत. हे महाराष्ट्राच्या एकात्मतेला पण धोका आहे आणि याच्यातून अनेक हिंसा किंवा शाब्दिक हिंसा तर होतच असते. उदाहरणार्थ एक शाब्दिक हिंसेचं सिंपल उदाहरण सांगतो मी. MH12 व्यतिरिक्त जर दुसरी नंबर प्लेट असेल किंवा MH14 तर त्या नंबर प्लेटच्या जो वाहन चालक असेल त्याला काहीतरी शिकवण्याची आपली इच्छा होते. MH12च्या वाहन चालकाची. हे खूप स्वाभाविक आहे, की आपल्याला वाटतं, की अरे हा येतोय आणि हा ट्रॅफिकचे रूल्स पालन करत नाही आणि हा कशी गाडी चालवत आहे. म्हणजे जर वाहन चालवण्याचे जे नियम आहेत त्याचं पालन करत नसेल एखादा व्यक्ती, तर आपण त्याची नंबर प्लेट पाहतो आधी. कुठला आहे हा बाबा? MH28 आहे का? MH27 आहे का? MH56 आहे का? आणि जर तो बाहेरचा असेल, तर लगेच आपण त्याला काहीतरी सांगतो, की असं कसं चालवतंय किंवा आपल्या मनात येतं, की यांच्यामुळे खरं तर शिस्त बिघडली आहे. तर मला वाटत नाही, की ते तसं आहे. द्वेष करणं किंवा अ, अ, राग व्यक्त करणं, आपल्या अपयशाचं खापर कुणावर तरी फोडावं लागतं आणि मायग्रंट्स त्यातल्या त्यात चीप लेबर, त्यातल्या त्यात अनस्किल्ड मायग्रंट हा सगळ्यात सॉफ्ट, सगळ्यात ईझी टार्गेट आहे, की त्याला आपण टार्गेट करा. हा परत आपल्याला काही बोलत नाही. कारण त्याची तेवढी क्षमताच नाही ना काही बोलणं. काय बोलणार तो? करून काय करणार? तोही हसेल आपल्याबरोबर. अशी परिस्थिती मला वाटते याबद्दलची. प्रत्येक जणाचं एक मूळ गाव, मूळ शहर असतं. राइट. आणि त्या शहरात गेल्यावर सुट्टीसाठी का होईना किंवा रोजचं का असेना, तो तिथला मनातल्या मनात बॉस असतो. हं. मूळ पुणेकर पुण्यात असेल, मूळ कोल्हापूरकर कोल्हापुरात असेल, मूळ सांगलीकर सांगलीत असेल, मूळ नागपूरकर नागपुरात असेल. पण सगळीकडेच मायग्रेशन होत राहतं. हे काही पुण्या-मुंबईत तर आपल्याला दिसतं. राइट. पण खेडेगावातनं शहराच्या ठिकाणी होतं. मराठवाड्यातल्या इतर गावातनं मराठवाड्याच्या केंद्रस्थानी होतं. विदर्भातनं नागपूरला होतं. ही जी सगळी शहरं आहेत अशा वेळेला, ह्यांच्यावर नक्की अधिकार किंवा ह्यांच्यावर नक्की मूळ हक्क कुणाचा? आता मूळ हक्काचा विचार केला तर मूळ हक्क सर्वच नागरिकांचा आहे. हं. आपण असं म्हणू शकत नाही, की स्थानिकांचा पहिला अधिकार आहे आणि मग मायग्रंटचा अधिकार आहे, असं नाहीये. कॉन्स्टिट्यूशनल जर आपण पाहिले प्रोव्हिजन अगदी आर्टिकल 19चाही जरी आपण आधार घेतला, तर स्थलांतर करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकजण कुठेही जाऊन रोजगारासाठी स्थलांतर करू शकतो, शिक्षणासाठी स्थलांतर करू शकतो आणि त्यामुळे मूळ अधिकाराचा मुद्दाच नाहीये इथे. परंतु होतं काय, की जर मला रोजगार मिळत नसेल, तर मला रोजगार का मिळत नाही याच्यासाठी बऱ्याचदा पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये अशी चर्चा केली जाते, की बघ तो बाहेरचा येतोय आणि तुझा रोजगार घेतो आहे. रोजगाराची संख्या मुळात कमी आहे ही चर्चा न करता सहजपणे बाहेरच्याला टार्गेट करणं हे खूप एस्टॅब्लिश प्रॅक्टिस आहे.
जगभरामध्ये मायग्रंट्सला टार्गेट करणं, जसं अमेरिकेमध्ये आहे, जसं कॅनडामध्ये होत आहे किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये होते, की भारतीयांमुळे तुमचे रोजगार जात आहेत. असंच आपल्याकडे पण होतं. तर हा स्थायी भाव आहे मायग्रंट्स वर्सेस नेटिव्ह सिटिझनमध्ये. हं, स्थानिक आणि परप्रांतीय यांची हं, किंवा परप्रांतीयच म्हणूयात आपण मायग्रंट स्थलांतरितांमधला. तर हा अत्यंत स्थायी भाव आहे. अशा द्वेषाला प्रोत्साहन देण्यामध्ये स्वभाव असतो व्यक्तीचा. आता बघा हे किती इंटरेस्टिंग डायनॅमिक आहे, की जो आज मायग्रंट आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखादा बिहारमधला इथे मजूर काम करतोय पुण्यामध्ये, तर तो मालक म्हणेल त्या पद्धतीने काम करायला तयार आहे. हं, त्याची फॅमिली पण पूर्णपणे त्या पद्धतीने काम करेल. कमी वेतनावर काम करेल, एक्सलंट काम करेल, जास्त वेळ काम करेल आणि फार काही युनियनायझेशन पण नाही. त्यामुळे फार काही बार्गेनिंग कॅपॅसिटी पण त्याची नसते. हाच बिहारचा व्यक्ती जो इथे अत्यंत नम्रपणे वागतो, अत्यंत सगळे नियम आणि सगळ्या पद्धतीने वागेल, तो मात्र बिहारला गेल्यानंतर तो तिथे मायग्रंट नाही ना, तो स्थानिक झाला. हं, तिथे मात्र मग त्याची आवाजही मोठी असते आणि त्याचं एकूणच आविर्भाव वेगळा असतो. एकच व्यक्ती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये शिरतो. तो जर मायग्रंट असेल, तर तो मायग्रंटची भूमिका स्वीकारतो आणि त्या पद्धतीने स्वतःला सादर करतो, वागतो. अस्मिता त्याची बदलते आणि तो व्यक्ती ज्यावेळेस आपल्या मूळ गावी जातो, त्यावेळेस त्याची अस्मिता बदलते. हे हं, अस्मिता बदलणं आणि वेगवेगळ्या भूमिका ग्रहण करणं हे खूप सहजपणे होतं. हं, असं याच्यातला एक महत्त्वाचं पहिलं. त्यामुळे मूळ म्हणजे शहरांवरचा हक्क कुणाचा असा जर प्रश्न असेल, तर शहरांवर स्थानिक लोकांचा तर हक्क आहेच. आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, की जे स्थलांतरित आहेत त्यांना शहराच्या वेगवेगळ्या विकासाच्या प्रक्रियांमध्ये समाविष्ट करून घेणाऱ्या व्यवस्था आहेत का? हं, याच्यावर प्रश्नचिन्ह विचारला पाहिजे. उदाहरणार्थ मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, हं, सामाजिक सुरक्षा असेल, रोजगार असेल, उद्योग असेल. आपल्या व्यवस्था अशा आहेत का, की जे मायग्रंट्सला अकोमोडेट करतील? का फक्त आपण लेबर फोर्स म्हणूनच त्यांना ट्रीट करतो? हं, असं आहे, तर याचं उत्तर आहे, तर नाही आपल्या व्यवस्था आज तयार. उदाहरणार्थ आजही स्थलांतरित कामगारांची मुलं ज्यावेळेस पूर्ण फॅमिली मायग्रेट होते, त्यावेळेस ती मुलं बऱ्याचदा वीटभट्टीवरच असतात किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टरवरच असतात. काही संस्था खूप चांगलं काम करून त्यांना परत जिल्हा परिषद शाळांमध्ये घेऊन जातात. परंतु ती शाळाबाह्यच राहतात. हं, शाळाबाह्य ती राहतात हेच याचं उत्तर आहे, की शहरी शिक्षण व्यवस्था त्यांना अकोमोडेट करून घेत नाहीये किंवा करून घेण्याची गरज वाटत नाही किंवा त्या पद्धतीची आपल्याकडे त्या शिक्षकांकडे कौशल्य नाही किंवा धोरणं नाहीये तशी. असं अनेक त्याची कारणं असू शकतात किंवा मानसिकता नाही, इच्छाशक्ती नाही, राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. कारण मायग्रंटचं लीडर नाहीये ना कोणी. हे एक महत्त्वाचं कारण असावं त्याच्यामध्ये. त्यामुळे शिक्षणाबद्दलचं उदाहरण आहे किंवा आरोग्याबद्दलचं आपण पाहिलं तर आजही अनेक महिलांना, अनेक पुरुष आणि महिलासुद्धा तर कुठे त्यांना शहरी आरोग्य व्यवस्थेमध्ये सहजपणे अकोमोडेट करून घेतलं जातं? नाही घेतलं जात. इलेक्शन आल्यानंतर सुद्धा इलेक्शनच्या वेळेला ते व्होटिंग करण्याचा जो अधिकार आहे, तो सुद्धा बऱ्याचदा व्होटिंगपासून वंचित राहतात, मतदानापासून. मतदानापासून वंचित राहिलेत, की मग बघा किती इंटरेस्टिंग आहे, की हा मायग्रंट गावाकडे जाऊ शकत नाही, कारण तेवढे पैसे त्याच्याकडे नसतात व्होटिंगसाठी. म्हणजे व्होटिंगसाठी जाणं, ट्रॅव्हलिंग करणं त्याला शक्य होत नाही. त्यामुळे गावाच्या राजकारणात त्याला महत्त्व नाहीये, कारण तो तिथे नाहीच आहे. शहरामध्ये तो व्होटिंग तसंही करू शकत नाहीये. अजूनही ती व्यवस्था आपल्याकडे एस्टॅब्लिश झालेली नाहीये. त्यामुळे शहरी राजकारण्यांना त्यांचं महत्त्व वाटत नाही. राजकीय हक्कच नाहीये. हं, मतदानच करता येत नाही. त्यामुळे हा ना घर का ना घाट का अशी परिस्थिती दुर्दैवाने त्या श्रमिकाची होऊन जाते. आणि हं, त्याच्यामुळे त्यांची वंचितता जास्त आहे, हं, असं मला हं. वाटतं. तुम्ही वेगवेगळे अँगल सांगतायत. त्याच्याविषयी मला डीप डाइव्ह करायचं आहे. पण त्याच्या आधी याचा जो कल्चरल अँगल आहे. एक कायम चर्चा होती, की कुठल्याही शहरात आमचं गाव असं आहे, आमचं गाव असं होतं. आमचं शहर असं आहे, आमचं शहर असं होतं. आणि मायग्रेटेड लोकांमुळं आमचं कल्चर बदललं, किंबहुना बिघडलं. तर कल्चर एखाद्या शहराचं, गावाचं आणि मायग्रेशन याचं कोरिलेशन तुम्ही कसं पाहता? यांचं कोरिलेशन खूप जवळचं घनिष्ठ कोरिलेशन आहे. मायग्रंट्स फक्त इथे येऊन किंवा कोणत्याही डेस्टिनेशन प्लेसला जाऊन फक्त काही रोजगारासाठी काम करतात असं नाही. मला असं वाटतं की मायग्रंट्स हे नेहमी आपली संस्कृती सुद्धा घेऊन जातात आणि त्या संस्कृतीचं त्या शहरातल्या संस्कृतीबरोबर काही कोरिलेशन निर्माण आपोआप होतं. हं, शहरी लोकं मायग्रंट्सपासून काही शिकत असतात, मायग्रंट्स शहरी लोकांपासून काही शिकत असतात. ही देवाण होते. आणि त्या देवाण-घेवाणीतून ती संस्कृती अधिक व्यापक आणि विकसित होते. हं, संस्कृती ही लर्न्ड बिहेवियर आहे. शिकतो आपण. त्यामुळे मायग्रंट्सपासून उदाहरणार्थ तर पुण्यामधल्या लोकांना फॉर एक्झाम्पल जळगाव खान्देशमधलं काही भरीत खाण्याची इथे अनेक स्टॉल लागलेले असतात आणि पुणेकर आवडीने भरीत खातात. हं, किंवा इथे असणाऱ्या तांबडा रस्सा कोल्हापूरचा असेल किंवा
नागपूरचं एखादं डिश असेल, स्पेसिफिक डिश असेल, शेगावची कचोरी पुण्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे पुण्याची संस्कृती अधिक विकसितच झाली ना, व्यापकच झाली ना. त्यामुळे संस्कृती बिघडते किंवा घडते असं म्हणण्यापेक्षा संस्कृती व्यापक होत चाललेली आहे, असं मला जास्त स्पष्टपणे दिसेल. आता बिघडण्याचा जो ॲस्पेक्ट आहे, तो खूप रिलेटिव्ह आहे. आपण कशाला म्हणू बिघडली संस्कृती? हे मला असं वाटत नाही की एखादी संस्कृती बिघडते आणि बिघडण्यासाठी खरंच स्थलांतरित हे कारणीभूत आहेत का? तितकं स्कोप आहे का त्यांना की ते एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्याची संस्कृती बिघडवतील? इतकी इतकी ताकद त्यांच्यात युनियनायझेशन आहे का? मला वाटत नाही की माझ्या पाहण्यात असं नाही की एखाद्या स्थलांतरित समूहामुळे संस्कृती तिथली बिघडली आहे. मी जे पाहतो ते हे आहे की स्थलांतरितांमुळे ग्रामीण भागातली संस्कृती अधिक व्यापक होते आणि शहरी भागातली अधिक व्यापक होते. कारण हा स्थलांतरित गावाकडे जातो आणि इथले काही नवीन घटक घेऊन तिथे जातो आणि तोच श्रमिक गावाकडून इथे येतो आणि तिथली संस्कृती इथे घेऊन येतो. त्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण होऊन संस्कृती अधिक व्यापक होताना दिसते. तुम्ही जे स्थलांतरितांबद्दल बोलताय, त्याच्यात एक असा मोठा घटक आहे, की ज्याच्याबद्दल चर्चा होत नाही. गिग इकॉनॉमीतली लोकं आहेत, सपोर्ट सिस्टम जी असते शहरातल्या लोकांची ती लोकं आहेत. चर्चा जी होती सोशल मीडियावरती ती विशेषतः आय-टीतल्या मायग्रंट्सबद्दल होती. कारण ती दिसतात, ती फोर व्हीलर घेऊन येतात. त्यांच्या फोर व्हीलरनं ट्रॅफिक जॅम होतो. तर मगाशी तुम्ही जो उल्लेख केला ॲस्पिरेशनल मायग्रंट आणि राइट. डिस्ट्रेस्ड हो, मायग्रंट. हो. तर मुळात डिस्ट्रेस मायग्रंटबद्दल चर्चाच होत नाही. हं. आणि ॲस्पिरेशनल मायग्रंट वरून हे सगळं चर्चेचं वादळ आत्ता आलं असं प्रायमरी दिसतंय. हो. तर या दोन्हींच्यातला फरक काय आहे? राइट. ॲस्पिरेशनल मायग्रंट कसा वागतो आणि त्याच्याबद्दल राग काय आहे? मायग्रंट्समध्ये 2 कॉम्पोनंट आपण ढोबळमानाने म्हणूयात की काम करतात. एक आहे की महत्त्वाकांक्षा असते, करिअर संदर्भातली असते, जीवन बदलण्याची असते आणि त्याच्यासाठी अत्यंत नियोजन करून होणारं स्थलांतर. त्याला आपण ॲस्पिरेशनल मायग्रेशन असं म्हणतो. अनेक एज्युकेटेड लोकांमधलं जे मायग्रेशन आहे, ते ॲस्पिरेशनल मायग्रेशन आहे की मला पुण्यामध्ये पोस्टिंग हवी आहे. ॲस्पिरेशनल मायग्रेशन आहे. परंतु जे डिस्ट्रेस मायग्रेशन आहे, तो खरं कळीचा मुद्दा आहे, की पर्याय नाही आता मला गाव सोडण्याशिवाय. मी जर गाव सोडलं नाही या महिनाभरात तर मग इथे माझं कुटुंब कसं जगेल? ही जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण म्हणूयात डिस्ट्रेस मायग्रेशन. अत्यंत तणावातून होणारं मायग्रेशन आणि जे प्लॅन नसतं, की पुण्यामध्ये जाऊन मग कुठे काम करायचं, कोणत्या सेक्टरमध्ये काम करायचं, जे मिळेल ते काम करायचं. आणि मग शहरामध्ये जे असंघटित क्षेत्र आहे, जे प्रचंड व्यापक आहे, जे सगळ्यात जास्त आहे, हेजेमनी आहे त्या क्षेत्राची आणि असं क्षेत्राला लागत असतो असा मजूर. जो डिस्ट्रेस आहे आणि जो तुम्ही द्याल ते काम करेल, जो अकोमोडेट होऊन जाईल त्या व्यवस्थेमध्ये. तर डिस्ट्रेस मायग्रेशन हे जास्त त्रासदायक, धोकादायक आणि त्याच्यावर जास्त चर्चा होणं, धोरणं आखणं हे गरजेचं आहे. कारण ॲस्पिरेशनल मायग्रेशन तर प्लॅन्ड आहे आणि ॲस्पिरेशनल मायग्रेशन जो मायग्रंट असतो, जो एक प्लॅन घेऊन आलेला असतो, त्याची ताकदही जास्त असते. त्याची वर्गीय ताकदही जास्त असते. कारण तो बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असतो. उदाहरणार्थ, अनेक प्रशासकीय अधिकारी हे मायग्रंटच आहेत ना. उदाहरणार्थ अनेक प्रशासकीय अधिकारी नॉर्थ इंडियाचे आहेत, साऊथ इंडियाचे आहेत. त्यांची पोस्टिंग होतात महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या विरोधात कोणी बोलण्याचं धाडस करत नाही. का करत नाही? किंवा उद्योजक मायग्रंट्स असतात. अनेक आय-टी प्रोफेशनलमधली जी मोठी सीईओज आहेत ते मायग्रंट्स असतात. त्यांच्याबद्दल बोललं जात नाही किंवा त्यांना टार्गेट केलं जात नाही. याचं कारण असं आहे, की त्यांची वर्गीय अस्मिता, त्यांचा असणारा वर्ग, सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं, हे हे त्याच्यामुळे त्यांना टार्गेट करण्याची किंवा त्यांचा सामाजिक दर्जाही अधिक असतो. त्यामुळे टार्गेट करणं हे सुद्धा खूप सोयीस्कररित्या केलं जातं, की आपण अशाच व्यक्तीला किंवा अशा समूहाला टार्गेट करतो, की जो आपल्याला फार काही रिप्लाय किंवा रिएक्शन देऊ शकणार नाही. डिस्ट्रेस मायग्रेशनमध्ये काय होतं, की गरिबी हा मुख्य घटक आहे. रोजगार नसणं हा दुसरा घटक आहे आणि त्याच्यातून होणारं मायग्रेशन, स्थलांतरित. म्हणजे हा गरीब पण आहे, स्थलांतरित पण आहे आणि गरजू पण आहे. त्यामुळे त्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यावर राग व्यक्त करा. त्यामुळे डिस्ट्रेस मायग्रेशन हे आपल्याला स्पष्टपणे इथे चर्चेमध्ये आणणं गरजेचं आहे आणि ते भयंकर आहे. म्हणजे अगदी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, नंदुरबारमध्ये गावच्या गावं रिकामी होतात. म्हणजे जे शब्द वापरतो ना, एम्प्टी नेस्ट फॅमिलीज. म्हणजे ते पक्षी उडूनच गेलेत, आता कोणीच नाही त्या घरामध्ये. अशी तुम्हाला ॲक्चुअली हजारो गावं आता दिवाळीपासून सुरू झालं स्थलांतर होणं. हे जातात, हे ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. त्या ऊसतोड कामगारावर पूर्ण शुगर लॉबी असते आधारित. त्या शुगर लॉबीवर इथलं पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आधारित आहे. या इतक्या मोठ्या राजकारणामध्ये त्याचा बेस आहे तो ऊसतोड कामगार. जर ते उद्या बीड आणि परभणीतून आले नाहीत, तर ही शुगर लॉबी कशी काम करेल? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हा जो बेस आहे ना, हा मायग्रंट वर्कफोर्स आहे.
तो डिस्ट्रेस आहे, हम्म. त्याला आपण ॲस्पिरेशनल करू शकतो किंवा त्याला आपण प्लॅन मायग्रेशन करू शकतो. मायग्रेशन म्हणजे लोकांनी मायग्रेट व्हावं, थांबवू नाही शकत तुम्ही. फक्त ते नियोजनबद्ध, तिथे सुविधा त्यांना मिळणं, त्यांचं त्याबद्दलचं धोरणं निश्चित असणं, की आपण का मायग्रेट करत आहोत. हे जर असेल तर मला वाटतं बरेचसे प्रश्न सुटू शकतील. थेरॉटिकल प्रश्न आहे तुमच्या मायग्रेशनच्या थेरीत आला असेल, की नक्की एखाद्या व्यक्तीचं मूळ गाव कुठलं, हे कसं ठरवायचं? म्हणजे जन्म कित्येकांचा आईच्या माहेरी झालेला असतो. हो. विशिष्ट कालावधी त्या शहरात घालवणं इतपत ते त्या शहरात राहिलेले असतात का नाही हे माहीत नसतं. शिक्षणानं मायग्रेशन झालेलं असतं किंवा माझ्या पिढीच्या आधीच्या कुठलीतरी पिढी कुठून तरी आलेलीच असते. म्हणजे कोकणातून कित्येक जण देशावरती आले असं म्हणतात आणि तिथून देशावरती वस्ती वाढली कधी काळी 100-150-150-200 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर मग नोकरीनुसार मायग्रेशन तेव्हाही होत गेलं, इंग्रजांच्या कालावधीत झालं. ह्या सगळ्यामध्ये मी या गावचा मूळ हे कसं ठरवायचं? याला तर 2 उत्तरं आहेत. एक तर डॉक्युमेंट टेक्निकल जे आपण म्हणतो, म्हणजे मायग्रेशन स्टडीजमध्ये किंवा डेमोग्राफिक स्टडीजमध्ये सेन्ससचा जो डाटा आपण कलेक्ट करतो, त्याच्यावरनं तुमचं जन्मस्थान हे तुमचं मायग्रेशनचं ते आयडेंटिटी ठरवतं. अच्छा. जर माझा जन्म बुलढाणा जिल्ह्यात झाला असेल, तर मी बुलढाण्याचा आहे आणि मग मी पुण्यात आलो, तर मी मायग्रंट झालो. जर इथे जन्म झाला असेल, इथला व्यक्ती कोल्हापूरला गेला असेल, तर तो तिथे कोल्हापूरमध्ये मायग्रंट आहे. हे बेसिक आपण एक लाईन ठरवलेली आहे. मग मूळ गाव कसं शोधायचं, तर मग त्याला वंशावळ मेंटेन करणारे काही समूह आहेत, ते त्या पद्धतीने वंशावळ मेंटेन करत असतात. त्यामुळे मूळ गाव टेक्निकली म्हणजे मायग्रेशन स्टडीजमध्ये तुमचं आधार कार्ड हेच ठरवतं तुमची मायग्रंट आयडेंटिटी आहे की नाही. अच्छा. हा मूळ याच्यातला इंटरेस्टिंग पॉइंट आहे. राइट. आणि दुसरा जो मला दिसतो दोन्ही प्रकारच्या मायग्रेशनमध्ये डिस्ट्रेस्ड असू दे, ॲस्पिरेशनल असू दे, शहराचं आकर्षण आणि आपल्याहून मोठ्या शहराचं आकर्षण. म्हणजे गाववाल्याला तालुक्याचं, तालुकावाल्याला शहराचं ठिकाणचं, शहरवाल्याला पुणे मुंबई महानगराचं, पुणे मुंबईवाल्यांना अमेरिकेतलं. हे जे आहे, हे का आहे? मला असं वाटतं हा एक हे एक चांगली गोष्ट आहे, की व्यक्तीला असं आपल्यापेक्षा काहीतरी जास्त जे चांगलं आहे त्याचं आकर्षण आहे. हे आकर्षण होण्याचं कारण रिलेटिव्ह डेप्रिव्हेशन आहे. मुख्यतः सापेक्ष वंचितता आपण ज्याला म्हणतो, की त्या व्यक्तीला वाटत राहतं, की आपल्यापेक्षा हे समूह पुढे चाललेत कारण ते त्या भागात आहेत. म्हणून त्यांना त्या संधी आणि सुविधा मिळतात. आपण तिकडे गेलो पाहिजे म्हणजे आपण सुद्धा विकसित होऊ. सापेक्ष वंचितता हे त्याला मुख्यतः कारण आहे. पण हे गैर पण नाहीये. उलट हे मायग्रेशन होत राहिलं, हे काही नवीन फॅक्टर नाहीये. मुळात मनुष्याचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास आहे. तो स्थलांतरित होत, होत, होत इथपर्यंत येऊन पोहोचलाय. जेन झी पर्यंत येऊन पोहोचलेला आहे किंवा जेन अल्फा काय पुढचे असतील ते त्या पद्धतीने. या सगळ्यांचा स्थलांतराचा इतिहास याला खूप मोठा आहे. हे झालं म्हणून आपण टिकलो. स्थलांतर हे अस्तित्वाशीच जोडलं गेलेलं आहे. प्रश्न त्याच्यामुळे त्यामुळे एखादा व्यक्ती जर म्हणत असेल, की मला काहीतरी विकास घडवायचा माझ्या जीवनामध्ये, राहणीमानाचा दर्जा बदलवायचा आहे, मला काहीतरी करायचंय जीवनामध्ये, शिक्षण घ्यायचंय चांगलं आणि म्हणून मी स्थलांतरित होत आहे. तर याला आपण ॲब्सोल्युटली पॉझिटिव्ह ॲस्पेक्टने पाहिलं पाहिजे, की दॅट इज रिअली गुड साइड. कारण त्याला काहीतरी जिद्द आहे करण्याची आणि मायग्रेशन हा त्याचा मार्ग आहे. मायग्रेशनमधूनच तो त्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, की हे मूळ होतं सापेक्ष वंचिततेतून. त्याला वाटत राहतं, की आपण कमी आहोत, म्हणून आपण मायग्रेट झालं पाहिजे. पण प्रॉब्लेम तिथे नाहीये. प्रॉब्लेम काय होतो, की मायग्रेशन झाल्यानंतर आणि मायग्रेशनच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. बरं. स्थलांतर होत असताना म्हणजे उदाहरणार्थ महिलांचं स्थलांतर असेल मुख्यतः किंवा लहान मुलींचं स्थलांतर असेल किंवा इव्हन लहान मुलांचं सुद्धा. यामधली जी प्रक्रिया आहे ना, ती प्रचंड हॅरॅसमेंट होते, छळ करणारी अशी ती प्रक्रिया आहे. अनेक केसेस आहेत तिथे सेक्शुअल हॅरॅसमेंट खूप प्रिव्हलंट आहे. शहरात आल्यानंतर शहरं स्वीकारत नाहीत. म्हणजे जे स्वप्न घेऊन तुम्ही जे ॲस्पिरेशनल मायग्रंटबद्दल बोलतात, आय-टी प्रोफेशनलबद्दल सुद्धा आता हे लक्षात येत आहे, की त्यांची स्वप्न जी होती, की आपण शहरात जाऊ, काहीतरी करू आणि आपल्या जीवनात बदल होईल. कुठे होतंय तसं? फार असं मोठ्या प्रमाणात होत नाहीये. त्याच्यामुळे तर शहरांमध्ये असं लक्षात येतंय, की अनेक आता गिग इकॉनॉमीचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्याकडे पण मी येतो. शहरांमध्ये जी स्वप्न घेऊन येतात तरुण, की आपण जीवनात बदल घडवू आणि बदल घडवण्याचं केंद्र शहरं आहेत. तसं सगळ्यांबद्दल होताना दिसत नाही. काही ठराविक तरुण निश्चित या शहरामध्ये खूप चांगलं करतात. परंतु बरेचदा शहरांमध्ये ती व्यवस्था त्यांना इतकं शोषण करून घेते शहरांमध्ये या तरुणांचं, की
त्यांना मग गावाकडे परत जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. बरं गावाकडे परत जाता येत नाही कारण हे ॲस्पिरेशनल मायग्रंट्स होते. आता हं. गाव सुद्धा म्हणते, की तुम्ही तर शहराकडे गेला होता काहीतरी बदल घडवाल जीवनामध्ये. तेही त्यांच्या होत नाही. नाही ते गावाकडे परत जाऊ शकतात, ना शहरामध्ये सन्मानाने जगू शकतात. अशी यांची कुचंबना किंवा एक मधलं मरणं म्हणतो ना आपण ते त्यांच्या वाट्याला येतं आणि हे हं. खूप स्पष्टपणे दिसतं. मिड प्रोफेशनल्समध्ये पण हे दिसतं. अनेक तरुण म्हणतात ना, की मला गावाकडे परत जायचंय, मला नाही राहायचं इथे. आय-टी म्हणून सेक्टरमध्ये मी 5 वर्ष काम करेल, 10 वर्ष काम करेल आणि मला गावाकडे जाण्याचं आकर्षण आहे. त्यामुळे असं नाही की शहराकडचंच आकर्षण आहे. शहरी लोकांना आता गावाकडचं आकर्षण वाटायला लागलेलं आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं आहे, की शहरं ही नाहीत जसं वाटली होती तशी. बरं. हे मुख्य कारण आहे त्यांचं आणि हं. व्हिच इज ट्रू. म्हणजे शहरं कुठे इतकी अकोमोडेट करू शकत आहेत आता. नको झाली शहरं. अशी हं. परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि आता दुसरा याचा ॲस्पेक्ट असा आहे, की ग्रामीण भागामध्ये जर जायचं म्हटलं परत, तर गावं कुठे तशी आहेत, की जे रोजगार देतील. म्हणजे भारत सरकारचं रुर्बन अभियान खूप चांगलं अभियान भारत सरकारने सुरू केलं आहे. जे श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियान याचं नाव आहे. जे अब्दुल कलामच्या पुरा प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरिया हं. असं ते होतं, की ग्रामीण भागांना विकासामध्ये आणण्यासाठी शहरी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, रुर्बन. याला बजेटरी अलोकेशनच नाहीये. कशी गावं विकसित होतील? गावांमध्ये शिक्षण नाहीये, गावांमध्ये उद्योग नाहीये, गावांमध्ये शेती विकसित होत नाहीये. हं. गावांमध्ये व्यवसाय करायचं म्हटलं तर मार्केट लिंकेज नाहीये. तर या बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये दुर्दैवाने या 30 वर्षामध्ये शहरांवरच फोकस झाला. आता शहरं अकोमोडेट करू शकत नाहीयेत आणि आपल्याकडे प्लॅन बी म्हणून गावं पण सक्षम नाहीयेत. हं. त्याच्यामुळे हे खूप कॉन्फ्लिक्ट आणि संघर्षाची सिच्युएशन येत्या काळामध्ये अधिक तीव्रतेने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या शहरातल्या मायग्रेशनचा एक मूळ भाग असतो ॲस्पिरेशनल मायग्रेशनचा. ते म्हणजे नोकरी आणि म्हणून शाश्वत इन्कमची हमी. जी कदाचित शेतीत बऱ्याच ठिकाणी नसते, कोरडवाहू शेती असते किंवा इतर क्षेत्रांमध्ये तो फ्रिक्वेंटली बदलावा लागणारा रोजगार असतो. पण आता ज्यावेळी जगच वेगळ्या पद्धतीनं बदलतंय, फिक्स्ड जॉब्स ही कन्सेप्ट निघून जातीये. गिग इकॉनॉमी येतीये. ते पाक आय-टीपासून ते अगदी डिलिव्हरीपर्यंत सगळ्या क्षेत्रात येते. अशा वेळेला मग शहरांचं जे आकर्षण होतं, जे प्रिडॉमिनंटली फिक्स्ड इन्कममुळं होतं, ते संपेल का? संपायला सुरुवातच झालेली आहे. गिग इकॉनॉमी जर आपण उदाहरण पाहिलं तर शहरं आपण ऑलरेडी आपल्या अर्थव्यवस्थेने गिग इकॉनॉमीमध्ये प्रवेश केलेला आहे. या व्यवस्थेमध्ये सगळे जे तात्पुरते स्वरूपाचे आणि सर्व्हिस ओरिएंटेड जॉब्स आहेत. आता गिग इकॉनॉमीचा आपण मगाशी उल्लेख केला, तो पण मी थोडासा पूर्ण करतो. आम्ही आता सर्व्हे पण केला आहे गिग वर्करचा आमच्या संस्थेने. तर 200 250 गिग वर्करचा आम्ही सर्व्हे केला. शॉर्ट सर्व्हे होता. त्या सर्व्हेमध्ये हे खूप इंटरेस्टिंगली लक्षात आलं, की बरेचसे तर स्थलांतरितच आहेत. अगदी इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट वेगळ्या जिल्ह्यातले पण आहेत, बाहेरच्या प्रांतातले पण आहेत. असे हे गिग वर्कर्स आहेत आणि किती हे आता शहरी व्यवस्था गिग वर्कर्सवर किती डिपेंडंट आहे, हं. राइट? हा पहिला मुद्दा. सर्व्हिस प्रोव्हाईड करणारे मुख्यतः गिग वर्कर्सच आहेत आणि शहरं हे आता स्टेबल इन्कम असं गिग अर्थव्यवस्थेमध्ये तर नाहीच आहेत. त्यामुळे शहरात ल्या गिग अर्थव्यवस्था स्टेबल इन्कम न देणारी आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा शहरामध्ये असंघटित क्षेत्रच आहे ना. संघटित क्षेत्र कुठे आहे, की स्टेबल इन्कम आहे आणि पब्लिक सेक्टर आहे. तो तर तसाही लिमिटेडच आहे. इथे तुम्ही या, तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला चांगला रोजगार मिळेल. भरपूर पैसे कमवा. तीच कंपनी टिकली तर तुमचा रोजगार टिकेल. नाही तर तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जा. अशा पद्धतीच्याच व्यवस्था शहरांमध्ये सुद्धा आता एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. त्यामुळे हं. शहरी आकर्षण हे जे तुम्ही शब्द वापरत आहात, ते आकर्षण आहे कारण शहरी व्यवस्थांचं अजून खरं चित्र लोकांना माहितीच नाहीये, असं हं. मला वाटतं. आणि शहरी आकर्षण असण्याचं कारण मी मगाशी जसं बोललो, की अ, इथेच सगळं केंद्रीकरण झालंय ना. इथेच सेक्टर्स सगळे आय-टी सेक्टर्स इथे आहेत, एज्युकेशन हब्स इथे आहेत. त्यामुळे आकर्षण म्हणण्यापेक्षा पर्याय नाही, की असं म्हणूयात आपण त्याला. हं. आकर्षण नाहीये शहरांचं. आकर्षण आहे काही प्रमाणात, पण मला असं वाटतं, किंवा माझ्या अभ्यासात मला असं बऱ्याचदा दिसून आलं, की अ, पर्याय नाही. आणि हं. आता गावाकडे रस्ते येतायत, डेव्हलपमेंट होते आहे, पण थोडा आता उशीर झालाय. ते आपण म्हणतो ना, की "सडक तू अब आई मेरे गाँव, जब पूरा गाँव शहर जा चुका था." हं. तो अब थोड़ा देर हो गई है. बहुत देर कर दी सनम तुमने आते-आते. हं. असं थोडीशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की जरा आता उशीर झाला आहे. पण ठीक आहे. पण आकर्षण म्हणण्यापेक्षा गरज आणि त्या गरजेतून होणारं स्थलांतर.
गरज ती महत्वाकांक्षेच्या स्वरूपातली असेल किंवा कुटुंब वाचवण्याच्या अगदी अपरिहार्यतेतून असेल. अशातनं होणारं स्थलांतर हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. शेवटच्या टप्प्यात येताना हाच प्रश्न मग उरतो, की केंद्रीकरण तर दिसतंय. मुंबई, पुण्यातच महाराष्ट्र एकवटलेला आहे. थोडाफार नाशिक, थोडंसं संभाजीनगर आणि थोडंसं नागपूर. ह्याचं काय जे घडून गेलंय आता. मग केंद्रीकरण हेच जर का धोरण राहिलं असेल, तर आता पुढची दिशा स्थलांतराची आणि महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटची काय दिसते? कारण ते इंटरकनेक्टेड. मला असं वाटतं, की महाराष्ट्रातल्या डेव्हलपमेंटचा तुम्ही विचार केला. आता ना खरंच खूप सिरियसली केंद्र सरकार याचा विचार करत आहे. रिजनल इम्बॅलन्स जे आपण म्हणतो, प्रादेशिक विषमता, ते प्रादेशिक विषमतेचा विचार करून एक कॉरिडॉर तयार करणं, की छोटी-छोटी गावं, टाउन, टियर 1 असेल, टियर 2 सिटीज असेल, त्यांना डेव्हलप करणं. मग अगदी सोलापूर, सांगली, सातारा, अकोला, अमरावती यासारखी शहरे विकास करणं, जेणेकरून पुण्याकडे येणारा लोंढा जो आहे तो कमी होईल. हे जे सरकारच्या पातळीवर काम चालू आहे ते छान आहे, ते आवश्यक पण आहे. दुसरं, सरकारकडे काही धोरणं आहेत. उदाहरणार्थ केंद्र सरकारने 2021 मध्ये नॅशनल मायग्रेशन पॉलिसीचा बरं. ड्राफ्ट तयार केला आहे, जो खूप चांगला ड्राफ्ट आहे. आराखडा तयार केला आहे स्थलांतरितांच्या अच्छा. धोरणासाठीचा 2021 मध्ये. बरं. तो अजून राबवला गेला नाही. ही शोकांतिका आहे, की आपल्याकडे ड्राफ्ट खूप चांगले असतात. पण काय आहे त्याच्यात? त्यामध्ये हेच आहे, की स्थलांतरित जे कामगार आहेत, त्याचा संदर्भ आहे कोविडचा. कोविडमध्ये लॉकडाऊन झालं होतं. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरितांचे प्रश्न पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात समोर आले. कारण लॉकडाऊन केल्यानंतर लक्षात आलं, की शहरांमध्ये जे मायग्रंट्स आहेत ते कुठे जातील. मग हे मायग्रंट्स दिसायला लागले रस्त्यांवर आणि मग त्याच्यातनं अनेक स्टोरीज यायला लागल्या. त्यावेळेला लक्षात आलं, की या मायग्रंट्सचा आपण विचारच केलेला नाही. आजही आपल्याकडे मायग्रंट्स किती आहेत याचा आजही आकडा नाही. कारण आपल्या सेन्ससमध्ये तशी प्रोव्हिजनच नाही, की मायग्रंट्सचा एक्झॅक्ट डेटा किती आहे गोळा करावा. आजही महाराष्ट्रात किती स्थलांतरित आहेत याचा डाटा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय, की पुढची दिशा काय असली पाहिजे, तर त्याची हीच दिशा असली पाहिजे, की पुण्यामध्ये किती स्थलांतरित आहेत. हे जर पुणे महानगरपालिकेला एक्झॅक्ट माहिती असेल, हं. त्याच्यात साधारणतः किती मुलं आहेत हे जर माहिती असेल, तर त्याच्यावरनं काही धोरणं आखता येतील. त्यामुळे मायग्रंटची संख्या मोजणे, एन्युमरेशन हेच बेसिक ॲक्टिव्हिटी आहे. ती भारतभरात होणं गरजेचं आहे. हे त्या आराखड्यामध्ये मांडलं आहे. पण त्याचे ते इम्प्लिमेंट होणं, अंमलबजावणी होणं, ते दुर्दैवाने 3-4 वर्ष झाली अजून झालेलं नाहीये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, की मायग्रेंटचे प्रश्न नेमके समजून घेतले पाहिजेत. कारण तुम्ही थांबवू नाही शकत. एखादं कुटुंब मायग्रेट होतंय, त्याला तुम्ही भुकेपेट भजन ना होय गोपाला. त्याला जेवायलाच नाहीये, त्याला रोजगार नाही. तुम्ही त्याला थिअरी नाही सांगू शकत. तर तो जिथं जातो आहे, एक्झिस्टिंग मायग्रंट्स जे शहरामधले आहेत, त्यांना सुविधा मिळतात का? सामाजिक सुरक्षा आहे का? प्रधानमंत्री आयुष्यमान भारतच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का? मी काम करताना अशी लोकं पाहिलेत, की त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीयेत. मी यूपी बिहारचं सांगत नाही, मी पुण्यामध्ये अशी उदाहरणं मराठी माणसांची पाहिली आहेत, की त्यांच्याकडे आधार कार्डच नाहीयेत. तर कसे ई-श्रम कार्ड काढतील? कधी पॅन कार्ड मिळेल? कधी बँक अकाउंट मिळेल? आणि कधी त्यांना श्रम मानधन योजनेचे फायदे मिळतील? आधार कार्ड नसणारा एक वर्ग आहे. पुण्यात मी पाहिलेला आहे. अनेकांकडे कार्डच नसतात. अनेकांकडे फक्त कार्ड असतात. आम्ही ई-श्रम कार्ड काढताना आम्हाला असा अनुभव येतो, की लोकं आम्हाला विचारतात, की "काय फायदा काय याचा?" आणि आमच्याकडे उत्तर नाही त्याची, की काय फायदा आहे. कार्ड धारक मायग्रंट एक असं तयार होतंय, की फक्त कार्ड गोळा करत बसला आहे. ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, दारिद्र्य रेषेखालचं कार्ड, अंत्योदय कार्ड. कार्ड धारक वर्ग आणि त्याच्यामुळे हे प्रश्न खूप क्रिटिकल होत चाललेले आहेत. त्यामुळे धोरण करताना मला असं वाटतं, की महाराष्ट्र शासनही थोडंसं संवेदनशीलपणे या गोष्टींचा विचार करत आहे. उदाहरणार्थ याचं का मी हे सांगत आहे? उदाहरणार्थ महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम हे मागच्या सरकारने महाराष्ट्र शासनामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार असताना त्यांनी सुरू केलेली योजना, जी आता फडणवीस सरकार पुढे अ, विकास करण्याचा विचार करत आहे, इम्प्लिमेंट करण्याचा विचार करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. किती छान योजना आहे, की ज्या वेळेला या महिला स्थलांतरित होतात, तर त्या ज्या स्थलांतरित होणाऱ्या महिलांना ट्रॅक करणं. सिंपल कॉन्सेप्ट आहे. ट्रॅक केल्यामुळे काय होईल, की ती कुठे जात आहे याचा डेटा मिळेल. ती ज्या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणी तिला ICDS जे आहे महिला बालकल्याणच्या सगळ्या सुविधा मिळतील. तिच्या बाळाला त्या सुविधा मिळतील. म्हणजे पोषण आहार मिळेल, शिक्षणाच्या सुविधा होतील, अंगणवाडी सक्षम होतील. अशा अशा लाईनवरती काम करेल. परत ती महिला आपल्या गावी आल्यानंतर परत तिचं रेकॉर्ड मेंटेन केला जाईल. अशा पद्धतीने जर महाराष्ट्रभर आपण अशा काही ट्रॅकिंग सिस्टम राबवू शकलो, अशा पद्धतीने आपण डेटा कलेक्ट करू शकलो, तर आपल्याकडे एक्झॅक्ट आकडा राहील, की बिहारमधले किती लोकं इथे आहेत, यूपीमधली किती आहेत, बीडमधली किती आहेत. हे मी फक्त कामगारांबद्दल बोलतोय.
तर असं केलं तर मग आपल्याला त्यांच्यासाठी हॉस्टेल प्रोव्हाईड करता येतील. त्यांच्यासाठी शाळाबाह्य मुलं किती आहेत त्यांना शाळेत आणता येईल. त्या महिलांच्या साठी आरोग्य सुविधा आणता येईल. कितीतरी आहेत म्हणजे बीडचे उदाहरण आपण माहिती असेल आपल्याला, की 4 महिन्यापूर्वी असंच हे एन्युमरेशनमधून लक्षात आलं, की 860 महिलांनी 830 का 835 महिलांनी 6 महिन्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून ज्या महिला काम करतात, त्यांनी आपले गर्भाशय काढून टाकलेले आहेत. म्हणजे ही ही जी का काढले आहेत गर्भाशय? कारण त्या महिलांना मेन्स्ट्रुअल सायकलचा त्रास होऊ नये, 4 दिवसाचंही वेतन जाऊ नये. म्हणून मग 835 महिलांनी साधारणतः हं. गर्भाशय काढून टाकले आहेत. आता हे त्या दिवशी न्यूज झाली, त्याच्यावर चर्चा झाली आणि परत आपल्याला दुसरा विषय मिळाला चर्चा करायला बातम्यांमध्ये. परंतु हा किती संवेदनशील विषय आहे, की इतकी दारिद्र्यता आणि इतकी गंभीर परिस्थिती या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन भारतामध्ये आहे, की या लेव्हलला पावलं उचलावी लागतात, की 4 दिवसाचे रोजगार जाऊ नये. हं. कुठेतरी धोरणं खूप संवेदनशील होणं गरजेचं आहे. अधिकारी संवेदनशील होणं गरजेचं आहे. स्वयंसेवी संस्थांनी संवेदनशील होणं गरजेचं आहे. पत्रकार सगळ्यांची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण कुठेतरी आपण सगळे मायग्रंटच आहोत. जरी आपण इथे आज मी पुण्यात असेल, माझं किंवा माझ्या मुलाचा जन्म पुण्यात झाला, तरी त्याची नाळ कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे. हे हं. लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मायग्रेशन, मायग्रंट्स यांच्याकडे आपण जर पॉझिटिव्हली पाहिलं, ॲसेट म्हणून पाहिलं, त्यांना जर सुविधा दिल्या, तर त्या या रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये उद्योग निर्मितीतून पैसा जो तयार होतोय देशामध्ये, त्यामध्ये खूप सक्षमपणे भाग घेऊ शकतील. हं. म्हणून त्यांना ॲसेट म्हणून पाहणं गरजेचं आहे. ते डिपेंडंट नाहीयेत. डिपेंडंट आपण आहोत. मुख्यतः शहरी लोकं, हं. मायग्रंट्सवर. त्यामुळे असं अॅक्नॉलेज मायग्रंट्सला करणं हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे चर्चा याच्यावर झाल्या पाहिजेत. शहरी लोकांना बऱ्याचदा मला असं वाटतं, की मायग्रंट्सचे प्रश्न किंवा मायग्रंट्स काय योगदान देतात हेच माहिती नाहीये. हे माहीत नसल्यामुळे त्यांना मायग्रंटचा पर्स्पेक्टिव्ह माहीत नाहीये. त्यामुळे या सगळ्या पोस्ट येतात, की दिवाळीनंतर परत येऊच नका. हं. जर त्यांना कळलं, की माझ्या घरी काम करणारी बाई, माझ्या घरातला भंगार उचलणारा, माझं घर साफ करणारा सॅनिटेशन वर्कर असेल हं. किंवा अनेक पद्धतीच्या माझ्या घरापर्यंत येणाऱ्या अनेक सर्व्हिसेसमध्ये मायग्रंटच आहे. तर मला वाटतं हे कोणी म्हणणार नाही, "तुम्ही इथेच या, इथेच राहा." असे वाक्य बदलतील येत्या काळामध्ये आणि अशी आपण आशा करायला हरकत नाहीये. हं. अदरवाईज हे गंभीर परिणाम याचे येत्या काळामध्ये होतील. गंभीर परिणाम म्हणजे काय? मायग्रंट्सच्या विरोधात एक वातावरण तयार होईल. आणि मग ते परत प्रादेशिक अस्मितेला धरून मग काही तिथून प्रश्न निर्माण होतील, की इथे येऊ नका, हे आमचं आहे, आमचं आहे. त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील येत्या काळामध्ये. आजवरची महानगरं जी जगभरात झाली, हा शेवटचा प्रश्न आहे माझा. ती कशी टिकली आणि त्यांनी या नेटिव्ह आणि मायग्रंट या 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 गोष्टीला कसं कोहेज केलं? काय सांगतो अभ्यास? अनेक अभ्यासात असं दिसून आलं, उदाहरणार्थ न्यूयॉर्कसारखं शहर आहे, की जे मायग्रंट हॉटस्पॉट समजलं गेलं. तर त्या शहरांमध्ये त्या प्रशासनातले त्या शहरातल्या प्रशासनांनी त्या मायग्रंट्सला अकोमोडेट करणाऱ्या व्यवस्था विकसित केल्या. मग त्याच्यामध्ये असणाऱ्या एज्युकेशनच्या फॅसिलिटीज असतील, हेल्थ फॅसिलिटीज असतील किंवा सोशल सिक्युरिटीच्या डिग्निटीफुल एम्प्लॉयमेंट असेल. म्हणजे त्यांना जपलंय स्थलांतरितांना. कारण या शहरांच्या लक्षात आलंय, की आपला आर्थिक विकास हा मुख्यतः स्थलांतरितांच्या माध्यमातून होतो. हं. हे आपल्याकडे अजून तितक्या ताकदीने त्याची चर्चा न झाल्यामुळे शहरी प्रशासनाला, शहरी नागरिकांना या गोष्टीची तेवढी जाणीव नसावी, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्थलांतरितांचा हात आहे. ती संवेदनशीलता जर जागी झाली, तर स्वाभाविकपणे अप्रोच बदलेल आणि जगभरातला अभ्यास असा दिसतोय, की हे सगळी जी मोठी शहरं आहेत, या शहरांच्या विकासामध्ये स्थलांतरितांचा हात. मग ते म्हणजे आपण त्याला डायस्पोरा म्हणू शकतो किंवा इंटरनॅशनल मायग्रंट्स आहेत, जे सीझनल मायग्रंट्स आहेत. पण सगळीकडे आहेत ना. म्हणजे उदाहरणार्थ भारतीयांचा विचार केला तर अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोपियन कंट्रीज असेल, गल्फ असेल, साउथ एशियन कंट्रीजमधून तिथे खूप मोठ्या प्रमाणात मायग्रंट्स आहेत. हे फक्त मायग्रंट्स नाही, तर त्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठं योगदान आहे या मायग्रंट्सचं. त्यामुळे कुठलाही देश अमेरिका आत्ता म्हणत आहे, परंतु त्याला सुद्धा पॉलिटिकल डायमेन्शन अमेरिकेकडे प्लॅन बी नाहीये असं मला वाटतं, की जर हे गेले भारतातले भारतीय सोडून, हं. तर काय? त्यांची जागा कोण घेईल? म्हणजे हे जे पॉलिटिसायझेशन ऑफ मायग्रंट्स आहे, मायग्रंटला धरून होणारं राजकारण, मला वाटतं हे कुठले प्रादेशिक पक्ष किंवा अमेरिकेचं कुठलंही राष्ट्रीय त्या पद्धतीचं हे करत असतं. परंतु त्यांच्याकडे फार काही प्लॅन असेल असं मला वाटत नाही. कारण भारतीय किंवा साउथ एशियन सारखा मायग्रंट लेबर फोर्स जसा त्यांना मिळणार नाही, तसा आपल्याला सुद्धा आपल्याकडे
परप्रांतीय किंवा आपल्या महाराष्ट्रातले वेगळ्या जिल्ह्यातून येणारे स्थलांतरित जर आले नाहीत, तर आपल्याकडे प्लॅन बी नाहीये. हं. कारण इथलं स्थानिक नाही काम करू शकत त्या पद्धतीने किंवा तो करू इच्छित नसेल किंवा त्याच्याकडे ते स्किल सेट नसतील किंवा तो स्थानिक आहे म्हणून मी का करायचं असा एक थोडासा जो भूमिका असते त्याची स्थानिकाची भूमिका हं. ती अडसर ठरते त्याला काम करताना. हं. म्हणून आपण मायग्रंट्सवर आहोत. मायग्रंट्स आपल्यावर अवलंबून आहेत आणि अशा पद्धतीने एक इकोसिस्टम आहे. ती जपली पाहिजे. ती वाढवली पाहिजे, विकसित केली पाहिजे. येस. हेच मला वाटतं, की महत्त्वाचं त्याला उत्तर आहे. सर खूप खूप आभार. या निमित्तानं खूप अशा गोष्टी कळल्या ज्या समोर येत नाहीत. विशेषतः डिस्ट्रेस मायग्रंट्स बाबतीत कारण दृष्टीआड सृष्टी राहते. या निमित्तानं मायग्रेशनची मूळवासीची चर्चा होत राहील अशी अपेक्षा धरूया. तुम्ही वेळ दिलात आणि या सगळे वेगवेगळे अँगल या मुद्द्याचे सांगितलेत. त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.